मित्रांनो, हे बघू शकता लाईनवर चालणारी शेगडी आली होती आपल्याकडे. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगून देते. हे जे शेगडी आहे मित्रांनो, याच्यामध्ये करंट दाखवत आहे. तुम्हाला आता दाखवून देते या टेस्टरच्या सहाय्याने कशाप्रकारे करंट दाखवत आहे. आणि आपण ह्या शेगडीला खोलून पण बघणार आहे का करंट मारत आहे. याची पूर्ण डिटेल माहिती आपण या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघू शकता मित्रांनो, कशाप्रकारे करंट दाखवत आहे. शेगडीला करंट येऊन राहिला आहे मित्रांनो. याचं करंट याचं कारण काय आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. आता सर्वात अगोदर त्याचे बॅक साईडवरती हे नट राहते मित्रांनो, हे सगळे नट खोलून घ्यायचे आहे. कोणत्या याला स्क्रू पण राहते, हे बघू शकता. चांगल्या प्रकारे आपण खोलून घेतले आहे. आणि खोलल्याच्या नंतर हे बघू शकता तुम्ही, हा जो एक कॉईलचा वायर आहे मित्रांनो, हे बघू शकता. हा कॉईलचा वायर निघालेला होता, त्याच्यामुळे आपली शेगडी खूप कमी गरम होत होती. पाणी पण गरम नव्हतं, त्याच्यावर फक्त शेगडीच गरम यायची, हे बघू शकता. आणि करंट मारायचं मुख्य कारण म्हणजे तो एक वायर आहे कॉईलचा निघालेला. आणि हा दुसरं कारण म्हणजे हे बघू शकता, हा जो अर्थिंग आहे मित्रांनो, हा टेम्परवारी असाच बटणीवरती लावून दिला होता, त्याच्यामुळे पण करंट दाखवत होता. शेगडीला आपल्या अर्थिंग नव्हतं मिळत. तर हे बघू शकता, ही सगळ्यात अगोदर ही नॉब खोलून घ्यायची आहे. आणि नॉबच्या खाली हे 2 नट बघू शकता तुम्ही, नट पेचकसच्या साहाय्याने ते पण खोलून घ्यायचे, हे बघू शकता. आता आपली बटन निघालेली आहे, हे बघा आपल्या शेगडीची बटन. आणि हे हा जो वायर बघत आहे तुम्ही, तर हे बघू शकता, हे काळं काळं पडलेलं आहे ना, तिथे थोडी स्पार्किंग झाली आहे. ते स्पार्किंग बघू शकता, हा कॉईलमधला वायर आलेला आहे ना निघालेला बटनमधून, त्याच्यामुळे ते स्पार्किंग झाली होती. तो जो अर्थिंग आहे आपल्याला तिकडे द्यायचा. तो जुना वायर होता आपला, 2-3 इंच मी याला कापून घेतला. आणि कापल्याच्या नंतर हा जो केबल आहे जुनावाला, त्याला थोडंसं 2-4 इंच शिरून घेतलेला आहे. फेस आणि न्यूट्रल इथे मारून घेतलेले आहे टर्मिनलवरती. आणि हा जो वायर निघालेला होता त्याला पण चांगल्या प्रकारे इथे सँडपेपरच्या साहाय्याने घासून इथे पुन्हा डबल लावलेला आहे. आणि हा जो अर्थिंग बघत आहे तुम्ही, अर्थिंग बघू शकता, अर्थिंग हा या नटावरती लावला आहे. ही क्लिप आहे, हे ह्या वायरची क्लिप आहे. ह्या वायरच्या क्लिपवरतीच आपण हा अर्थिंग पण लावलेला आहे. पूर्वी अर्थिंग इथे असा लटकून होता, फक्त लटकून असल्यामुळे तो जळून तिथून निघून गेला. आता आपल्याला या होलमध्ये चांगल्या प्रकारे टाकून घ्यायचं आहे. आणि बाहेरून नट कसून घ्यायचे. आपली वायरिंग करून तयार झाली, बघू शकता तुम्ही. आता आपली वायरिंग वगैरे करून सगळं ओके झालेलं आहे, हे बघू शकता. ह्या आपली नॉब पण लावून घेतलेली आहे. आता आपण याच्यावरचा कवर लावून घेणार आहोत. आता हे बघू शकता, चांगल्या प्रकारे आपण हे वरचा कवर पण लावून घेतलेला आहे. आता आपण याला सुरू करणार आहे. हे बघू शकता, आता आपण याला सुरू करणार आहे. सुरू करून बघणार आहे याच्यामध्ये करंट येते का नाही येत. आता चला तुम्हाला आता दाखवून देते. आता आपण बोर्डात पिन लावून घेतली. आता हे बघू शकता, आपण लाईनवरती चालू केलेली आहे शेगडी. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, आता करंट वगैरे काहीच मारत नाही आहे मित्रांनो. असा जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही घरच्या घरी सॉल्व्ह करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.